इथल्या व्यवस्थेनं तिची हत्या घडवून आणलेली आहे. इथल्या व्यवस्थेचा त्या बळी आहेत. मग जी लोक त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत त्या लोकांना इथल्या शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था, आयोग, महिला आयोग या लोकांकडून तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्याऐवजी कुणाला तरी वाचवत आहेत की काय अशी शंका आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींच्या पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसाचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत. 2 दिवसात SIT स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ, आंदोलन उभं करू. राज्यामध्ये महिला जर सुरक्षित असत्या तर डॉक्टर संपदा MBBS करून 1-2 वर्षाचं प्रॅक्टिस करणारी गरीब आईवडिलाची लेक, जी शेतकरी आहे, जो शेतकरी आहे, स्थलांतरित शेतकरी आहे, तो ज्याच्या पाठीमागं दोन भाऊ, एक बहीण आहे, आईवडील आहेत, ह्या सगळ्या लोकांना विसरून ती आत्महत्या करू शकते का? आणि आत्महत्या करण्याएवढी बेजबाबदार आम्हाला असं तिच्या एकूण एज्युकेशनवरून आणि वर्तनावरून वाटत नाही. पण तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं का, हत्या झाली का, बळी गेला का, काय गेला, याचं उत्तर मिळालं पाहिजे आम्हाला. आणि याचं उत्तर जर मिळणार नसेल, SIT स्थापन होणार नसेल आणि या पण गोष्टीमध्ये जर राजकारण होणार असेल, लोक दगडी हातामध्ये घेतील. इथल्या व्यवस्थेवरचा विश्वास ज्या दिवशी संपेल त्या दिवशी खरोखर लोक आपल्याला योग्य तो धडा शिकवतील. सगळे अँगल तपासा ना. आणि न्याय अपेक्षित आहे ना. न्यायाची अपेक्षा असताना तुम्ही पुढाऱ्यांचं काय पाठराखण करताय? तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात, तुम्ही आयोगाच्या अध्यक्षपदावर आहात, तुम्ही असं कसं काय वागू शकता? एवढं बेजबाबदार, हे भयानक आहे.